विद्यार्थी मित्रांनो, ओरल, प्रॅक्टिकल्स, त्याच्यानंतर एंड सेम, इन सेम या सगळ्या एक्झामच्या टेंटेटिव्ह डेट्स असलेलं युनिव्हर्सिटीचं काल जे सर्क्युलर आलेलं आहे ते सर्क्युलर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दाखवणार आहे. हे सर्क्युलर जर तुम्ही बघितलं, आता याच्या डेट्स बघितल्या तर तुम्हाला लगेच क्लिअरिटी येऊन जाईल की कालच्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये ज्या डेट सांगितल्या होत्या मी नियर अबाउट या सर्क्युलर मध्ये सगळ्या सेम आहेत. सो एवढा करेक्ट मी अंदाज तुम्हाला दिलेला होता. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं आपल्यासाठी हे महत्त्वाचे पॉइंट आहे 18, 19, 20 आणि 21. बाकी मग आर्ट, कॉमर्स वगैरे त्यांचे पॉइंट्स आहे. आपण एवढ्यावरच लक्ष देऊया. लक्ष द्या. बघा, थर्ड इयर आणि बी ची इन सेम 31 ऑक्टोबर ते 6 सप्टेंबर आहे, याच्या दरम्यान होणार आहे. आणि मी 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर सांगितलं होतं. कालची व्हिडिओ हवं तर बघून घ्या तुम्ही. सो बघा, तीच डेट दिलेली आहे, फक्त एका दिवसाचा फरक होता. मी 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर सांगितलं होतं, इथे 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर आहे. कालची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यस. सो नंतर एफई आणि एसई ची इन सेम, जरी यांनी इथे डेट दिलेली नाही, त्यांनी काय म्हटलं, फर्स्ट इयरचे ऍडमिशन आणि डायरेक्ट सेकंड इयरचे ऍडमिशन नंतर होणार आहे. मी तेही तुम्हाला हेच सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, पण मी त्याच्यात तुम्हाला डेट पण सांगितली की DSY चे ऍडमिशन नंतर, म्हणजे मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगितलं 20 सप्टेंबर, पण ती मी हेही म्हटलं तिथे की 5-10 दिवस पुढे पण जाऊ शकते, म्हणजे ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये पण येऊ शकते. सो इनडायरेक्टली इथे हेच आहे असं धरून चला की 25 किंवा 20 सप्टेंबर पासनं तर 5 ऑक्टोबर पर्यंत याच्या दरम्यान तुमचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची इनसेम असणार आहे. आता ओरल प्रॅक्टिकल वर येऊया. ओरल प्रॅक्टिकल प्रोजेक्ट जे आहे थर्ड इयर आणि सेकंड इयर साठी बघा, 26 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर याच्या दरम्यान आहे. 26 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर. ऑब्विसली अकॅडमिक कॅलेंडर मी तुम्हाला 1-1.5 महिन्यापूर्वी दिलं होतं, त्यात पण या डेट्स आहे. आणि बी साठी ओरल प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स याची डेट आहे 26 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर. सो ही सेम डेट आहे. हे क्लिअर झालं तुम्हाला. ओरल, प्रॅक्टिकल आणि इनसेम कधी असणार आहे. आता आपण टर्म एंड बघूया. यस, बघा, टर्म एंड विषयी सांगतो तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. हा, तुम्हाला इथे दिसत असेल बघा, फर्स्ट इयर 2019 पॅटर्न आणि 2024 पॅटर्न साठी इथे जर त्यांनी काही दिलेलं नाहीये, पण तरी यांची पण डेट मी तुम्हाला सांगू शकतो. 2000 फर्स्ट इयरचं खाली दिलेलं नाही, पण मी तुम्हाला देऊन देतो. आता 2019 पॅटर्नचे फर्स्ट इयरचे पोर आहे, यांची एक्झामची डेट मी तुम्हाला देतो. साधारणतः असं धरून चला की 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर याच्या दरम्यानच एंड सेम एक्झाम होणार आहे सगळ्यांचीच. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी. पण फर्स्ट इयर 2019 मध्ये 5-10 दिवस पुढे पण जाऊ शकते ही डेट, म्हणजे 20 नोव्हेंबरची समजा 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर अशी पण होऊ शकते. सो लक्षात घ्या, एफई 2019 वाल्यांची आणि 2024 पॅटर्न एफई दोघांची नियर सेमच असणार आहे. ओके. आता सेकंड इयर 2015 पॅटर्नने आपल्याला फक्त 19 पॅटर्न बघायचा आहे. बघा, थर्ड इयर 19 पॅटर्न आणि बी 19 पॅटर्न बघा. सो 2000 सेकंड इयर 2019 पॅटर्न साठी इथे सांगितलं त्यांनी टर्म एंड, कमेन्समेंट ऑफ लेटर, म्हणजे काय, टर्म एंड होणार आहे तुमचा 19 नोव्हेंबर. करेक्ट. आणि मी एक्झाम डेट दिली होती तुम्हाला साधारणतः 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर. करेक्ट. सो त्याच्या दरम्यानच तुमची एक्झाम असणार आणि सेकंड सेम कम्प्लीट होईल 14 मे ला. ओके. सो आपण पहिल्यांदा फर्स्ट सेम वर बघूया, सेकंड सेम जाऊ दे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे फर्स्ट सेमिस्टर. ओके. सो लक्षात घ्या, 19 नोव्हेंबरला सेम. थर्ड इयर साठी पण 19 नोव्हेंबर आणि लास्ट इयर साठी पण 19 नोव्हेंबरला तुमचं टर्म एंड होणार आहे. म्हणजे ऑब्विसली तुमची एंड सेम एक्झाम थर्ड इयर, सेकंड इयर आणि बी, सेकंड इयर, थर्ड इयर, बी सगळ्यांची तिघांची पण एंड सेम एक्झाम ह्याच असणार आहे 100%. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर याच्यात 5-6 दिवस मागे पुढे होऊ. फर्स्ट इयर साठी थोडं पुढे जाऊ शकतं 5 ते 10 दिवस, पण सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी साठी 10-1 दिवस मागे पण येऊ शकते. म्हणजे इथे 19 आहे ना, मग 25-1 नोव्हेंबर धरून चला. हा, थोडी पुढेच जाईल, मागे नाही येणार. इथे 19 आहे तर 20 किंवा 25 नोव्हेंबर पासून 10 किंवा 15 डिसेंबर पर्यंत आपला एंड सेम एक्झाम असेल, लक्षात ठेवा. सो यावेळी मित्रांनो अभ्यासाला लागा. आता तुम्हाला टेंटेटिव्ह डेट्स आले आहेत, समजून घ्या, याच फायनल आहे. 99% याच फायनल. याच्यात 10-5 दिवस मागे पुढे धरून चालायचं, म्हणजे काही जास्त डिफरन्स नाही. सो आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता आपण अभ्यासाला लागायला पाहिजे. लेटेस्ट सर्क्युलर होतं, मी तुम्हाला सांगितलं आहे. यस. आता तुम्ही काय करा, अभ्यासाला लागा.
जे विषय अवघड वाटतात सुरुवात करा, पहाटे उठा, 5ला उठा, अभ्यासाला लागा. आणि तसंच तुम्ही नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अँड्रॉइड iOS दोघांवरती आहे. तुम्ही आम्हाला पर्पल हॅटला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो, कॉन्टॅक्ट करून ऍप्लिकेशन विषयी जाणून घ्या, ते डाउनलोड करा. आणि नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन व्हिडिओ लेक्चर बघा, सोपे सोपे मराठी हिंदीचे लेक्चर आहेत, त्याच्यावरनं अभ्यास करा. तुम्हाला पुस्तक घेण्याची गरज नाही, पुस्तक घेऊ नका, पेपर सोल्युशन काहीच घेऊ नका. आपल्या ऍपमध्ये सगळं आहे. ते कोर्सेस बघा, शिक्षक तुमच्या सोबत 24 तास आहे, जेव्हा लागेल तेव्हा बघा. आणि ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही व्हिडिओ ऑफलाईन पण डाउनलोड करू शकता, तो पण ऑप्शन आम्ही आता अवेलेबल करून दिला आहे, जेणेकरून कॉलेज वायफायला गेले फटाफट व्हिडिओ डाउनलोड केले तर तुम्हाला नंतर घरी कधीही तुम्ही बघू शकता ते. सो मित्रांनो, एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज ऍड केल्या. रिव्हिजनसाठी फास्ट मध्ये व्हिडिओ बघू शकता, डेटाची क्वालिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो नंबर ऑफ ऑप्शन आहे. आणि पुस्तकाच्या ऐवजी नोट्स आहे, प्रिव्हियस इयरचा एक पेपर सोल्युशन आम्ही दिलेले आहे. पेपर पॅटर्न साठी सरांकडे जाण्याची गरज नाही, ते पण आम्ही देऊन दिले. सो सगळ्या ऍप मध्ये आहे. नक्की पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा, मित्रांनाही सांगा, आणि तुमची इंजिनिअरिंग एकदम स्कोरिंग करा. कारण स्कोरिंग होईल तरच फ्युचर मध्ये चांगला जॉब भेटेल. नुसते पास झाले तर काही उपयोग नाही. तरी तुम्हाला वाटलं मला क्लासेस पण जॉईन करायचे ऑफलाईन, तर ऑफलाईन क्लासेस तुम्ही नाशिक, नगर, पुण्यामध्ये करू शकता. त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ऑफलाईन बॅचेस जॉईन करा. तुम्हाला अभ्यासामध्ये ज्या काही अडचणी येत असतील, अभ्यास करताय पण लक्षात राहत नाहीये, कॉन्फिडन्स येत नाहीये, वेळ खूप जातोय, कमी विषय जास्त आहे, वेळ कमी, स्कोरिंग करायचे, क्रिटिकलला सब्जेक्ट जातोय, टेन्शन येतोय, काही अडचणी असल्यानं तुम्ही काउन्सिलिंगसाठी आम्हाला भेटू शकता. आम्ही तुम्हाला नक्की गायडन्स करू. पण इंजिनिअरिंग स्कोरिंग मध्ये काढून तुमची इंजिनिअरिंग मध्ये तुमचं फ्युचर खूप चांगल्या जॉबवर आम्ही करून देऊ, हे नक्की सांगतो. सो थँक्यू.